नमस्कार मंडळी. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला 6 राशींपर्यंत ऐकलं, परंतु मी मात्र गडबडीमध्ये स्वतःची ओळख करून देण्याचंच राहून गेलो. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे गेली 25 वर्षापेक्षा अधिक काळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. समाजामध्ये प्रत्येकाला ज्योतिषसारख्या गूढ विषयाबद्दल विशेष आकर्षण असतं. या विषयाबद्दल समज आणि गैरसमजसुद्धा आहेत आणि म्हणूनच ज्योतिष कट्टा या चॅनलच्या माध्यमातून मी या विषयातील विविध विषयांवरती आपल्याबरोबर बोलणार आहे, गप्पा मारणार आहे. कृपया हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल चिन्हसुद्धा दाबा. त्यामुळे माझे नवीन येणारे व्हिडिओ, अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. चला तर मग आज आपण राशीचक्रातील 7वी रास म्हणजेच तुळा रास याबद्दलची माहिती घेणार आहोत. तुळा ही राशीचक्रातील 7वी म्हणजेच विषम रास म्हणजेच चर स्वभावाची. वर्ण क्षुद्र, तत्व वायू असून राशीस्वामी ग्रह शुक्र आहे आणि राशीचं चिन्ह अगदी नावाप्रमाणे तराजू आहे. या तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये समतोलपणा आहे आणि यावरूनच आपल्याला तुळा राशीच्या व्यक्तींच्या विचारसरणीचा अंदाज येतो. पुरुष राशी असून सुद्धा स्वामीग्रह शुक्र असल्यामुळे तुळा राशीच्या व्यक्ती ह्या स्वभावाने हळव्या आणि सौम्य असतात. उत्तम बौद्धिक कौशल्य, बुद्धी कौशल्य प्रचंड चांगलं, निर्मितीक्षम, सेवावृत्ती, मदतीसाठी सतत पुढे हात करणाऱ्या असतात. कारण वर्णक्षुद्र राशीस्वामी शुक्र असल्यामुळे सौंदर्यदृष्टी खूप सुंदर असते. या लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे या व्यक्ती कलाकार असतात. प्रत्येक गोष्ट विचारून, तोलून मालून, मोजून मापून करत असतात. शांत आणि आनंदी स्वभाव, करत असलेल्या कार्यावरती त्यांची प्रचंड श्रद्धा असते. त्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये ही काम करताना मंडळी दिसू द्या, मोठ्या पदावरती काम करताना दिसतात, परंतु या गोष्टीचा त्यांना जराही गर्व नसतो. नीटनेटकी राहणी, सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्य, दागदागिने, फुले, कापड लत्ता यांची विशेष आवड असते. थोडक्यात काय तर स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल म्हणजेच दिसण्याबद्दल फारसे जागरूक असतात. हास्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असतं. अभिनय, नृत्य, कला, जाहिरात क्षेत्र, संगीत, चित्रकला, शिल्पकला त्यांच्याबरोबरच अगदी आधुनिक कॉम्प्युटर सायन्स म्हणजे IT क्षेत्र, डॉक्टरी म्हणजेच वैद्यकीय क्षेत्र यामध्येही यांचं काम खूप चांगलं असतं. वर्चस्व असतं म्हणायला हरकत नाही. आरोग्याच्या बाबतीमध्ये मूतखडा, हायड्रोसिल, किडनी संदर्भात आजार होण्याची शक्यता असते. त्याबद्दल थोडीशी काळजी घेतलेली बरी. तुळा राशींच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक धर्माबद्दल विशेष काळजी घेतलेली बरी. हलकासा व्यायाम करणं म्हणजेच योगा यांच्यासाठी उत्तम. तुळा राशीच्या लोकांनी हिरा वापरल्यास खूप चांगला अनुभव येतो. व्यक्तिमत्व अजून उठावदार होतं. प्रसन्न व्यक्तिमत्वामध्ये अजून खूप चांगली कलात्मकता, व्यक्तीमध्ये अजून खूप चांगली वाढ होताना दिसते. याचा राशीस्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे शुक्राचा मंत्र ओम भार्गवाय नमः रोज 21 वेळा पठण केल्यास उत्तम. शुक्रवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे पाठ, महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं घेतलेलं दर्शन यांच्यासाठी खूप चांगला अनुभव देऊ शकतं. विशेष करून 16 किंवा कमीत कमी 3 महालक्ष्मी अष्टकाचे पाठ केल्यास खूप चांगला अनुभव येतो. ह्या अष्टकाबद्दल मी विशेष एक वेगळा भाग तयार करणारच आहे. त्यावेळेला महालक्ष्मी अष्टकाचं महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगणारच आहेत. वर्षातून एकदा आपल्या घरामध्ये किंवा व्यवसाय स्थानामध्ये श्रीसूक्ताचे केलेले पाठ खूप चांगल्या पद्धतीने भाग्यकारकपणा आणण्यास मदत करतो. मित्रांनो, आज आपण तुळा राशीबद्दलची माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये राशीचक्रातील 8वी म्हणजेच वृश्चिक राशीची माहिती घेणार आहोत. कळावे लोभाया असावा. धन्यवाद.